सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मृणाली सागर इंगळे आहे. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा कळत आहे. सोसून अनंत यातना, सोसून अनंत यातना, शिकवलेस तू स्त्रियांना, शिकवलेस तू स्त्रियांना. धन्य होतो आम्ही, धन्य होतो आम्ही, थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होता. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील खंडोळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचविला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे येथील बुधवार पेठेतील मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, केशवपण आणि सतीप्रथा यांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावलकशी, सुबोध रत्नाकर इत्यादी लोकप्रिय काव्यसंग्रह लिहिले. दुर्दैवाने सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 मध्ये शेवटचा निरोप घेतला. स्त्रियांच्या अंधार जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधार जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज आहे अमर आहे सावित्री, म्हणून तर आज आहे अमर आहे सावित्री. धन्यवाद.